योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वनी, संती सुखे व्हावे पाणी। शब्द शस्त्रे झाले क्लेश, शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, विश्वरागे झाले वनी, संती सुखे व्हावे पाणी। विश्वपट ब्रह्मदोरा, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, विश्वरागे झाले वनी, संती सुखे व्हावे पाणी। विठ्ठल 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 प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची असुता, चरणावरी ठेवणी माथा साष्टांग आता दंडवत। महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडलिकाय दातुन मुनींद्रे, समागत्य तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे आदिकरण, तेची वंदू स्त्री चरण, स्त्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता,
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर। ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठल 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 योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वनी, संती सुखे व्हावे पाणी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगे कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त भक्त चित्कला मुक्ताबाई महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा, बहुतेकांच्या परिचित असणारा ताटीच्या 13 अभंगापैकी पहिल्या क्रमांकाचा अभंग आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवसाच्या सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। अभंग मुक्ताबाईंचा आहे बाबा। अभंग अत्यंत महत्त्वाचा आहे। या अभंगामध्ये 4ही चरण आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे। पण या 4ही चरण केवळ आणि केवळ ज्ञानोबारायण करता वापरलेले आहेत मुक्ताबाईंनी, असं अजिबात समजायचं नाही। कदाचित मला असं वाटतं त्या 4ही चरणापैकी आपण एका चरणाचा जरी स्वीकार केला तरी जीवन सार्थकी झाल्याशिवाय राहणार नाही। इतका सोपा अभंग आहे, इतका महत्त्वाचा अभंग आहे। अभंग मुक्ताबाईंचा आहे। अभंग म्हणेपर्यंत बहुतांशी लोकांना कळालं नसेल की अभंग मुक्ताबाईंचा आहे। बाबा अभंग मुक्ताबाईंचा आहे हे का कळालं नसेल याचं कारण तुम्हाला सांगते ऐका। जगद्गुरु तुकोबारायचा अभंग असेल तर शेवटी तुका म्हणे असतं, निळोबारायचा अभंग असेल ते निळा म्हणे असतं, एकनाथ महाराजांचा अभंग असेल तर एका जनार्दनी असतं, नामदेव महाराजांचा अभंग असेल तर नामा म्हणे असतं। पण स्त्रीत्वाचा मोठेपणा इतका महत्त्वाचा आहे की माझ्या मुक्ताबाईंनी शेवटी मात्र मुक्ताबाई म्हणे वापरला नाही। हा मुक्ताबाईंचा मोठेपणा आहे, हा मुक्ताबाईंचा मोठेपणा आहे। नाही तर म्हणे मुक्ताबाई म्हणता आला असतं। पण एक सांगू का बाबा, स्त्रीचा मोठेपणा स्त्री कधीच दाखवत नाही, हा स्त्रीचा मोठेपणा आहे। स्त्रीला मोठेपणा दाखवण्याची गरज नाही। जगाने स्त्रीला मोठं म्हणावं असं स्त्रीने कर्तृत्व करावं आणि माझ्या मुक्ताबाईंचं कर्तृत्व तसंच होतं, म्हणून मुक्ताबाई सर्वश्रेष्ठ ठरल्यात। आणि माझ्या मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायला उपदेश करावा, काय एवढा अधिकार आहे बाबा मुक्ताबाईचा। तुम्ही विचार करा, प्रत्येक संतांकडे बघितलं तर काहीतरी पदवी लागल्या गेलीत। ज्ञान म्हटलं तर ज्ञानोबाराय, भक्ती म्हटलं नामदेव महाराज, वैराग्य म्हटलं तुकोबाराय, शांती म्हटलं एकनाथ महाराज, पण आदिमाय आदिशक्ती म्हटलं तर केवळ आणि केवळ मुक्ताबाई महाराज। आदिमाय म्हटलंय बाबा, आई म्हटलंय तिला, आणि आईचं सगळ्यात श्रेष्ठ नातं असतं। आई कदाचित मात्र या ठिकाणी ज्ञानोबारायची जरी बहीण असली तरी निवृत्ती दादा एक वेळेला म्हटलेत, मुक्ता तू जरी आमची बहीण असली तरी आम्हाला आई राहिली नाही, आता आमच्या तिघाही भावंडाची आई तू आहे, म्हणून आदिमाय, म्हणून आदिमाय। अशा आदिमाय आदिशक्ती मुक्ताबाईंचा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे। विठ्ठल
लवकर कळत नाही, ज्ञानोबारायांचं युक्त असलेलं ज्ञान लवकर कळत नाही, सोपन काकांचा एकांत लवकर कळत नाही आणि मुक्ताबाईचं गुह्य लवकर कळत नाही. मुक्ताबाईचं ज्ञान गुह्य आहेत बाबा. मुक्ताबाईचं ज्ञान समजून घेण्याकरता तेवढं आपण ज्ञानी असणं फार गरजेचं आहे. कारण अज्ञानाला मुक्ताबाईचं ज्ञान कळू शकत नाही, तेवढा अधिकार माझ्या मुक्ताबाईचा आहे. तर एक शंका या ठिकाणी बहुतांशी लोकांना पडेल की ज्ञानोबारायांकडे जर इतकं ज्ञान होतं की ज्ञानोबारायला ज्ञानाचा सागर म्हणण्यात आलं, तर मात्र मुक्ताबाईला उपदेश का करावा लागला? कारण ज्ञानोबारायचं ज्ञान काही कमी नव्हतं बाबा. सागरा इतकं ज्ञान, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञान, हे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, हो ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, हे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, हो ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, हे मराठीय गावे क्या बात है वाह. बाबाच्या पोटायामे, मराठीय गावे बाबाच्या पोटायामे, मराठीय गावे बाबाच्या पोटायामे, मराठीय गावे बाबाच्या पोटायामे, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, हो ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, वा. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. काय आनंद आहे बाबा या परमार्थामध्ये. हा आनंद सोपा आहे आणि हा आनंद दुसरीकडे कुठेच नाही. आणि तुम्हाला सांगू का एक शब्द महत्वाचा, गुंजाळवाडीचा नाद पंचक्रोशीनी करायचा नाही बुवा. अजिबात नाही. इतकं गोड वातावरण, एवढं सोपं आहे का? हे वातावरण निर्माण व्हायला त्या काशी विश्वेश्वराची कृपाच लागते बाबा. हे वातावरण काही कुठेही निर्माण होईल का? विठ्ठल 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 ज्ञानोबारायांकडे सागरा इतकं ज्ञान, समुद्रा इतकं ज्ञान, मग असं काय घडलं की माझ्या मुक्ताबाईला ज्ञानोबारायला उपदेश करावा लागला? मुक्ताबाई म्हणतात, दादा तू योगी आहे. योगी नुसतं म्हणायला योगी नसतं, ज्ञानाने योगी असावं लागतं, कर्माने योगी असावं लागतं, भक्तीने योगी असावं लागतं, अष्टांग योगी असावं लागतं. तू यापैकी कुठला योगी आहे? कर्मयोगी आहेस, ज्ञानयोगी आहेस, भक्तयोगी आहेस, अष्टांग योगी आहेस, नेमका कुठला योगी आहे? आणि तू जर स्वतःला योगी म्हणावितो तर योग्याचं लक्षण तुझ्याकडे आहेत का? योगी कसा असावा? पवित्र, स्वच्छ, निर्मळ मनाचा असावा, लोकांचे अपराध सहन करणारा असावा. लोकांनी किती वाईट शब्द वापरले तरी मात्र त्या ठिकाणी त्याचा क्लेश न करता त्याचा स्वीकार उपदेश म्हणून करावा. आणि आत बाहेर जरी जग ब्रह्मत्वाने भरलेला असेल तरी त्याचा स्वीकार योग्याला करता यावा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल 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 मुक्ताबाई समजावून सांगताना अत्यंत गोड सांगतात योग्याची लक्षणं बाबा. मला वाटतं मुक्ताबाईंचे 13 अभंग पाठ नाही झाले तरी चालेल हो. एकच अभंग पाठ करा, पण नुसता पाठ करू नका. सध्या झालंय काय, आपलं फक्त पाठांतराकडे लक्ष आहे. आणि तेही बाबा सोशल मीडियामुळे वाचनही संपलंय
आणि लेखनही संपलंय. तुम्ही बघा, सोशल मीडियामुळे आपण लिहायलाही तयार नाहीत बाबा, पण वाचायला सुद्धा तयार नाहीये. पण मला असं वाटतं, नुसता पाठ न करता 13 अभंग पाठ नाही झाले तरी चालेल, पण एक तरी ताटीचा अभंग आचरणात आणता आला पाहिजे, तर कीर्तनाचं सार्थक येतो. सध्या झालंय काय माहिती का, कीर्तनकारही भरपूर झाले, प्रवचनकारही भरपूर झाले, सप्तेही भरपूर झाले. प्रत्येक ठिकाणी कीर्तन आहेत बाबा. 10व्याला कीर्तन, श्राद्धाला कीर्तन, वर्ष श्राद्धाला कीर्तन, वास्तू शांतीला कीर्तन भरपूर आहे. दगड उचलला की महाराज आहे. हा, इतके महाराज आहेत. महाराजही भरपूर झाले ना ऐकणारे भरपूर झाले. शोकांतिका फक्त इतकीच आहे की लोक म्हणतात मी रोज कीर्तन ऐकतो, पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आचरणात काय आणतात याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. कीर्तन कमी ऐका, पण आचरणात काय आणतोय याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष देणं फार गरजेचं आहे. म्हणून मला म्हणायचं एक आहे की 13 अभंग पाठ नसले तरी चालेल, पण एकच अभंग पाठ करा आणि त्यातलं काय आपल्याला आचरणात आणता येईल याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. म्हणून आजचा अभंग नुसता पाहायचा नाही, आजचा अभंग नुसता पाठ करायचा नाही, तर आजच्या अभंगामध्ये महत्त्वाचे मुद्दे ज्ञानोबा रायला मुक्ताबाई सांगतात काय याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. म्हणून आजचा अभंग अत्यंत महत्त्वाचा आहे. मग असं काय घडलं की माझ्या मुक्ताबाईंना ज्ञानोबा रायला उपदेश करावा लागला. अर्थातच उपदेश हा शब्द जर वापरला तर काही लोक यावर शंकाही घेऊ शकतात. मग ज्ञानोबा राय जर विश्वगुरु होते, ज्ञानोबा राय जर विश्वातले ज्ञानी होते, ज्ञानोबा राय जर अवतार पांडुरंगाचा, कारण अवतार पांडुरंगाचा आहे, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी, अवतार पांडुरंगाचा नाव ज्ञानोबा राय, जर ज्ञानोबा राय देव होते, असं काय घडलं की माझ्या मुक्ताबाईला ज्ञानोबा रायला उपदेश करावा लागला. उपदेश नाही म्हटला तर उपदेश नाही पटला शब्द तर इथे विनंती सुद्धा वापरला तरी चालेल, पण अर्थातच या अभंगाद्वारे उपदेशात्मकच उपदेश केलेला आहे, म्हणून उपदेश म्हणायला हरकत नाहीये. मग असं काय घडलं की माझ्या मुक्ताबाईला उपदेश करावा लागला ज्ञानोबा रायला. खरं सांगू बाबा, निवृत्ती दादा, सोपान काका, ज्ञानोबा राय जेवढं जीवनामध्ये हाल अपेष्टा सहन केल्यात ना, सध्या त्यांच्या इतके हाल आमच्यासारखा एकही कीर्तनकार सहन करणार नाही. तुमच्यातलं फक्त जरी म्हटलं ना कार्यक्रम बरोबर झाला नाही, आमच्यातलं लगेच म्हणेल पुढच्या वर्षीपासून या गावाला तारीख नाही, लगेच म्हणेल. पण यदा कदाचित संत त्यांनाच म्हणतात की ज्यांच्याकडे संयम आहे, ज्यांच्याकडे शांती आहे. काय निवृत्ती दादांनी त्रास काढलाय बाबा, काय ज्ञानोबा रायांनी त्रास काढलाय. विचार जर केला तर निवृत्ती दादांकडे बघितलं तर निवृत्ती दादांच्या पुढे साधक उपमा लागल्या जाते, विश्वगुरु उपमा लागल्या जाते. अशा निवृत्ती दादांनी कमी त्रास सहन केला नाही. निवृत्ती दादांचा प्रसंग बघितलात ना बाबा, तर निवृत्ती दादांचे पंजोबा त्र्यंबक पंत, त्र्यंबक पंतांचे चिरंजीव गोविंद पंत, गोविंद पंतांचे चिरंजीव विठ्ठल पंत आणि विठ्ठल पंतांचे चिरंजीव निवृत्तीनाथ दादा. ही परंपरा आहे. गोरक्षनाथांनी अनुग्रह जो दिला तो त्र्यंबक पंतांना दिला, गहिनीनाथांनी विठ्ठल पंतांना आणि गोविंद पंतांना दिला आणि मग निवृत्ती दादांना हा अनुग्रह दिला आणि त्यापासून वारकरी संप्रदायाची वाटचाल आहे. मग असे निवृत्ती दादा किती सहन केलं असेल निवृत्ती दादांनी. विचार करा बाबा, सगळ्यांवर प्रेम करायचं आहे. ज्या वेळेला विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता ज्या वेळेला शुद्धीपत्र आणण्याकरता गेलेत, त्यावेळेला सर्व ब्राह्मणांनी खूप त्रास दिला. सांगितलं आमच्याकडनं चुकी झाली, पण या चुकीच्या मोबदल्यामध्ये आम्हाला शिक्षा काय असणार आहे तुम्ही सगळ्यांनी सांगा. विठ्ठल पंत ज्या वेळेला तिथे गेले त्यावेळेला संपूर्ण सभा बसलेली होती. सगळे ब्राह्मण सकाळी पहाटे 4 वाजता विठ्ठल पंत गेलेले होते आणि गेलेले असताना त्यावेळेला सगळी चर्चा चालू होती. पाण्याचा थेंबही पिलेला नव्हता, भूक लागलेली होती. सगळे ब्राह्मण प्रश्न विचारायचे, बाहेर नाश्ता करायला जायचे. असं होत असताना निवृत्ती मात्र त्या ठिकाणी विठ्ठल पंत दादा तिथेच बसलेले आणि विठ्ठल पंत बसलेले असताना शेवटी निर्णय काय विचारला, तेव्हा सगळ्यांनी निर्णय दिला की विठ्ठल पंत तुम्ही सगळ्यात मोठी चूक केलेली आहे, खूप मोठी चूक केलेली आहे आणि ती आपल्या धर्माला मान्य नाहीये. म्हणून तुम्हाला दोघांनाही प्रायचित्त करावं लागेल, या देहाचा त्याग करावा लागेल. विठ्ठल पंतांच्या डोळ्यात खळकण पाणी आलं, मूर्छादून तिथं पडले. सगळे ब्राह्मण निघून गेलेत बाबा.
आणि निघून गेल्याच्या नंतर विठ्ठलपंत तिथे मूर्छादून पडलेले असताना सूर्यकिरण दुसऱ्या दिवशी विठ्ठलपंतांच्या नजरेवर आलेत बाबा. विठ्ठलपंतांनी हळूवार दृष्टिक्षेप केला. बघताय तर काय, सकाळ झालेली आहे. रुक्मिणी वाट पाहत असतील, माझे लेकरं माझी वाट पाहत असेल, पण पुढे देहाचा त्याग करायचा आहे, कदाचित प्रायचित्त करायचं आहे. विठ्ठलपंतांच्या पुढे फक्त आणि फक्त निवृत्ती दादा, सोपान काका, ज्ञानोबाराय आणि मुक्ताबाई दिसत होत्या बाबा. घरी गेले. पहाटे पहाटे घरी गेल्याच्या नंतर चारही भावंड गाढ झोपलेली होती. रुक्मिणी मातेने विठ्ठलपंतांना येताना पाहिलं. पाहिल्यानंतर विठ्ठलपंतांच्या खांद्याला हात लावला. काय बोललेत सगळे ब्राह्मण, तुम्ही बोलत का नाहीये? विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेकडे बघितलं आणि सांगितलं, देहाचा त्याग करायला लावलाय, प्रायचित्त भोगायचंय, हा देह समर्पित करायचा आहे. विठ्ठलपंतांनी सांगितल्याबरोबर विठ्ठलपंतांचा सगळ्यात जास्त विश्वास सगळ्या देवांपैकी महादेवावर होता बाबा. महादेवाकडे विठ्ठलपंत गेलेले आहेत. आणि विठ्ठलपंतांनी महादेवाला विचारलं, ब्राह्मणांनी जो निर्णय दिला तो तुम्हाला मान्य आहेत का? पिंड बोलू लागलेत. विठ्ठलपंत प्रायचित्त भोगल्याशिवाय पर्याय नाही. डोळे बंद केलेले आहेत, डोळ्यातलं पाणी गालावर आलेलं आहे. रुक्मिणी माता पाहत आहे. चारी लेकरांकडे नजर गेलेली आहे. लेकरं सोडून जायचं आहेत बाबा. चारी लेकरं मात्र त्या ठिकाणी विठ्ठलपंतांकडे पाहत आहे. रुक्मिणी मातेकडे पाहतात. काय आईचं काळीज असेल हो. आपल्याला आपलं बाळ 2-4 दिवस सोडून जायचं असेल तरी विचार येतो, कसं लेकरांना सोडून जायचंय, पण देहाचा त्याग करायचा आहे. मुक्ताबाई तर एवढ्याशा आहे, माझ्या एवढ्याशा मुक्ताबाईला कसं सोडून जावं? निवृत्ती दादांनी दोघा माता पिताकडे पाहिलं आणि विचारलं, बाबा बाबा आल्यापासून शांत बसलीत तुम्ही, बोलत का नाही? निवृत्ती ऐक बाबा, आता या तिन्ही मुलांचा बाप तुला व्हायचंय. मोठा भाऊ बापाच्या जागी असतो बाबा. मुक्ताला लेकरू म्हणून सांभाळायचं आहे. ज्ञान अलगड आहेत, ज्ञानाला सांभाळायचं आहे. सोपाना शांत आहेत रे, कुणाचंही काही ऐकून घेतो, सोपानाला सांभाळायचं आहे. आई बाबा तुम्ही जाल तर हे कसं सांभाळू मी? बाबा तुम्ही खरंच देहाचा त्याग करणार आहात का? प्रायचित्त एवढं कठीण असतं का? होय बाबा, आम्ही जर कदाचित त्याग केला नाही तर तुम्हाला सगळ्यांना त्रास होईल आणि तुम्हा सगळ्या भावंडांना त्रास होऊ नये याच्याकरता आम्हाला देहाचा त्याग करावा लागणार आहे. आणि मग दोघांनी मात्र बाबा देह समर्पित केलाय. प्रायचित्त भोगायचं म्हणून देह समर्पित केला, पण दोघांचंही चित्त संपूर्ण मुलांमध्ये गुंतलेलं होतं बाबा. निवृत्ती दादा तिकडनं आले आणि सोपान काका, मुक्ताबाई आणि ज्ञानोबाराय तिथे बसलेले आहे. ज्ञानोबाराय विचारताय, दादा दादा कुठं गेला होतास? काही नाही रे, काम होतं थोडंसं गेलो होतो. सकाळपासून आई दिसत नाही घरामध्ये, बाबा दिसत नाही. अनावधानाने ज्ञानोबारायांना सगळं खरं सांगावं लागलंय बाबा. निवृत्ती दादांना ज्ञानोबारायकडे बघून तरी काही वाटलं नव्हतं, सोपान काकांकडे बघून तरी काही वाटलं नव्हतं, पण मुक्ताबाईकडे पाहिलं आणि खळखळत मात्र निवृत्ती दादांच्या डोळ्यातनं पाणी आलंय बाबा. माझी बहीण मुक्ता कशी राहणार आहे? आता सगळी लोक आपल्याला संन्यासाची मुलं म्हणणार आहेत, काय करावं प्रश्न पडलाय. मुक्तानं सांगितलं, दादा अरे 2 दिवस झाले रे, आई बाबा घरी नव्हते, आता काही येत नाही बाबा. नाही दादा, तू सांगितल्याप्रमाणे आई आणि बाबा तर येणार नाही, ते कायमचेच देवा घरी गेले तसं तू म्हणतोयस ना दादा, पण 2-3 दिवस झाले रे, पोटामध्ये काहीच खाल्लेलं नाही, अन्नाचं कण नाही आहे. ज्ञानोबारायला मात्र निवृत्ती दादांना सांगितलं, ज्ञाना एवढ्याशा मुक्ताईला भूक लागलेली आहेत रे, जा पटकन जरा बघ तरी, काहीतरी घेऊन येत रे ज्ञाना. ज्ञानोबाराय बाबा सकाळी सकाळी मात्र भिक्षा मागण्याकरता निघालेले, आणि तेवढ्यात एका ब्राह्मणाला त्याच्या मुलीला वर पाहण्याकरता निघायचं होतं, स्थळ पाहण्याकरता निघायचं होतं. ज्ञानोबारायचा नुसता आवाज ऐकला आणि ब्राह्मण तिथं आले. ज्ञानोबारायच्या तोंडाकडे बघितलं आणि शैचल्य स्नान केलं, अर्थात जोड्यासहित स्नान केलं, कपडे तसेच अंगावर,
जोडे पायामध्ये. शैचल्य स्नान केल्याबरोबर माझ्या ज्ञानोबारायले प्रश्न विचारला, ब्राह्मण काका, आम्हाला पाहिल्याबरोबर तुम्ही शैचल्य स्नान केलंय? होय. का? तुम्ही संन्यासाची मुलं आहात, तुम्हाला पाहिल्याबरोबर आम्हाला विटाळ होतो आणि म्हणून आम्ही शैचल्य स्नान केले. गपचूप निघाले तो माझे ज्ञानोबाराय आणि निघाल्याच्या नंतर पुढे गेले. झोळीमध्ये थोडंसं पीठ होतं मागितलेलं. विचार करत होते, खरंच राग आलेला आहे त्या जगाचा, पण एवढ्या पिठामध्ये माझी मुक्ता भाकर करून खाईल, तिचं पोट भरेल असं वाटलं. पुढे गेलेत आणि पुन्हा परत ब्राह्मण भेटले आणि विचारलं, झोळीत काय आहे? पीठ मागून आणले. पीठ? संन्यासाची मुलं आहात, तुम्हाला मागायचा कोणी अधिकार दिला? आणा इकडं झोळी. महाराज, गहू असते तर वेचून घेता आले असते हो, पण इतका कठीण प्रसंग होतात की ज्ञानोबारायची झोळी उडली. झोळीतलं पीठ घेतलं, मातीमध्ये माती मोल करून दिलं. ज्ञानोबारायांनी ते पीठ आणि माती अशी एकत्र हातावर उचललेली आहे बाबा, आणि त्या पिठाकडे आणि मातीकडे पाहून फक्त मुक्ताईचा चेहरा समोर येतोय. 3 दिवस झाले माझ्या मुक्ताईनं काही खाल्लेलं नव्हतं, माझ्या सोपानानं काही खाल्लं नव्हतं. भाकर करून देता आली असती, चतकुर भाकर पोटाला गेली असती तर बरं वाटलं असतं, पण या ब्राह्मणांनी भाकर सुद्धा करू दिली नाही, पीठ मातीमोल करून टाकलंय. काही करावं प्रश्न पडलाय बाबा. राग आला आणि तिथून तरा 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 ज्ञानोबाराय चालत गेले. विचार केला, या विटाळलेल्या जगाचंही तोंड मी पाहणार नाही आणि माझंही तोंड या विटाळलेल्या जगाला दाखवणार नाहीत बाबा. ताटी आडवी लावून घेतली, आतमध्ये बसले, समाधीस्थ आहेत ज्ञानोबाराय. निवृत्ती दादा आले. ज्ञाना, पीठ आणायला गेला होतास ना तू? मुक्ताईला भूक लागली रे, कुठेही पीठ आणणार आहे ज्ञाना? दादा, पीठ तर नाही आणलंय रे, पीठ नाही आणलंय, पण खरं सांगू दादा, आता ही ताटी कधी उघडणार नाही. या जगाचं तोंड मला पाहायचं नाही, या जगाला सुद्धा माझं तोंड मला दाखवायचं नाही. काका आलेत बाबा, सोपान काका. दादा, अरे ताटी उघडणारे का रे असा करतो? तुझी गरज आहे त्या जगाला. निवृत्ती दादा म्हणतात गरज आहे, सोपान काका म्हणतात गरज आहे. कुणाचंच ऐकायला तयार नव्हते. काय करू या समाजात, काय करू या जगाला ज्ञान देऊन? मला गरज नाही वाटत, मी ताटी उघडावी आणि या समाजाला ज्ञान द्यावं. हा समाज त्या पात्रतेचा नाही की मी त्यांना ज्ञान द्यावं. अरे काय नाही केलं माझ्या आईबापाने? यांनी प्रायचित्त भोगायला लावलं तर देहांत मात्र त्या ठिकाणी प्रायचित्त भोगलेत माझ्या आईबापाने. आमची मुक्ता लहान असताना सुद्धा माझे आईबाप आम्हाला सोडून गेले, का तर माझ्या मुलांना त्रास होऊ नये. कित्येक दिवस झाले आई वडील सोडून जाऊन, बिना आई वडिलांचे आपण जगतोय रे दादा. सांगणारे निवृत्ती दादा, काय चुकलं काय आपलं? अरे सगळ्यांकडे सांभाळून घेतोय, सगळ्यांना समजून घेतोय, तरी कोणी ऐकायला तयार नाही ना. या समाजाकरता काय करू? ताटी उघडून नाही येणार, अजिबात नाही येणार. मुक्ताबाई कपडे धुण्याकरता गेल्या होत्या बाबा. चिमुकले हात माझ्या मुक्ताबाईचे. कपडे धुवून आल्यात, बादलीमध्ये कपडे होते. कपडे वाळत घालत असताना निवृत्ती दादांना सोपान काकाला त्या ताटीच्या बाजूला उभं असताना पाहिलं. काय झालं रे दादा, काय झालं? तुम्ही इथे उभे आहात? बघ ना ग मुक्ता, ज्ञाना आत आहे, ताटी आडवी लावून बसलाय, कुणाचं ऐकायला तयार नाहीये. बघ जरा, कुणाचंच ऐकत नाहीये ज्ञाना. मुक्ताबाई आल्या, हळूवार डोकून पाहिलं बाबा खिडकीतनं. ज्ञानोबाराय आहेत ना तुम्ही? मुक्त, मला ओळखलं नाही, मी तुझा भाऊ आहेत ज्ञाना. मग ज्ञाना आहात ना तुम्ही? माझा भाऊ आहेत मोठे, विश्वाचं ज्ञान तुमच्याकडे आहे, आणि ज्ञानोबाराय तुम्हाला असं ताटी आडवी लावून बसायला शोभतं का? काय करू ग मुक्ता? पीठ मागून आणलं होतं ग तुला, भाकर नाही करू दिली या लोकांनी, पीठ मातीमोल करून टाकलं. कशासाठी बाहेर येऊ मी सांग ना? असं गेलो काय तसं गेलो काय सारखंच आहे, कशासाठी बाहेर येऊ? मुक्ताबाई म्हणतात, ज्ञानोबाराय ऐका जरा, माझे भाऊ जरी असले तरी माझं महत्वाचा सल्ला ऐका. एवढंसं लोक बोलले तुम्हाला राग आला? तुम्ही योगी आहात ना, तुम्हाला माहित नाही का योगी कसा असला पाहिजे?
योग्याची लक्षणं काय आहेत? संत तोची जाण जगी आ नयाच्या मजाते अंगी हो संत तोची जाण जगी जगी दयाच्या मजाते अंगी जाना जगी दया क्षमा त्याचे अंगी. त्याच्याकडे दया आहे, ज्याच्याकडे क्षमा आहे तो खरा संत आहे तो. पण खरं सांगू का, संत ते संतच. या जगामध्ये तुम्ही किती ठरवलं ना संत व्हावं, नाही होता येत. ज्याच्याकडे क्षमा नाही त्याच्याकडे दया आहे, ज्याच्याकडे दया आहे त्याच्याकडे शांती नाही. कोणता तरी एखादा तरी अवगुण आपल्याकडे आहे, म्हणून आपण संत होऊच याची अजिबात गॅरंटी नाही होऊ शकत. पण होण्याचा प्रयत्न करायला काही हरकत
नाही, काही हरकत नाही बाबा. आपण कदाचित संत नाही होऊ शकत, पण संतांसारखं वागू तर शकतोय. मग पहिला नियम अवलंबन करावा लागेल. अभंगातल्या पहिल्या चरणातला पहिला नियम सांगितला, योगी आणि पावन. पावन म्हणजे पवित्र. निदान आपलं मन तर आपण पवित्र ठेवू शकतो की नाही? आणि पवित्र ठेवायला काय लागतो? अजिबात नाही बाबा, पवित्र ठेवायला काहीच लागत नाही. पवित्र मन करायचं असेल तर सगळ्यात सोपा पर्याय संसारी जीवाला सांगितला, भगवंताची साधना, भगवंताचं चिंतन. आणि ज्या गोष्टीत अटकल्यानंतर कदाचित आपलं मनही पवित्र होऊ शकतं, पण त्याच्यासाठी भगवंताचं चिंतन करणं गरजेचं आहे. पण होतं काय माहिती का, आपण प्रपंचात चित्त गुंतवतो, पण परमार्थात चित्त गुंतवत नाही. विचार केला जर आपण तर कदाचित भगवंताचं नामचिंतन करायला पाहिजेत बाबा, पण ते नामचिंतन आपण पवित्र मनाने करत नाही. आणि का करत नाही? पहिल्यांदा घ्यायला कंटाळा वाटतो. पण माझं मन एक म्हणतंय की ज्याचा प्रारंभ थोडा कडू असतो त्याचा परिणाम गोड होतो, आणि ज्याचा प्रारंभ गोड असतो त्याचा परिणाम वाईट होतो. प्रपंच प्रारंभी गोड वाटतो, पण परिणामी कसा आहे प्रपंच? वाईट इतके नाही. तू का म्हणे करो वाटत प्रपंच, तू का म्हणे करो वाटत प्रपंच, तू का म्हणे करो वाटत प्रपंच, तू का म्हणे करो प्रपंच कसा आहे? बोला बोला. कडू आहे ना, उद्यापासून संन्यास घेऊन टाका. म्हटलं तर घेणार नाही. तो कडू आहे पण तरी लोकांना गोड वाटतो. पण प्रारंभी प्रपंच बाबा कसा आहे? कडू आहे पण परिणाम वाईट आहे. पण माणसं तोच करायला बघतात. झालं काय माहिती आहे का, एक असा माणूस होता, त्याला प्रपंच फार आवडायचा. आणि प्रपंच आवडत असताना बाबा तो झाडाची फांदी तोडायला गेला. मला एक सांगा, तुम्ही झाडाची फांदी तोडायची असेल तर झाडावर बसून फांदी तोडावी लागते की फांदीवर बसून फांदी तोडावी लागते? तुमचं सगळ्यांचं काय मत आहे? झाडावर बसून तोडावी लागते की नाही? पण तो माणूस होता ना बाबा, तो फांदीवर पुढच्या टोकाला बसला आणि मग फांदी तोडायला लागला. गावकरी सगळे जमले. अरे मूर्खा आहेस का? काय करतोय काय? तो म्हणला, सगळ्या गावकऱ्यांची डोळे फुटले का? दिसत नाही का फांदी तोडतो? अरे फांदी तोडतोय दिसतंय, पण टोकाला बसून का तोडतोय? ती म्हणलं, इकडनं बसलं की सोपं जातं म्हणून तोडतोय. त्याला तोडताना सोपं वाटत होतं, पण परिणाम कसा होता? वाईट होता. प्रपंच प्रारंभी गोड लागतो पण परिणाम वाईट आहे. आणि परमार्थ प्रारंभी थोडा कडवट वाटतो. वारीला जावं की नाही, जावं की नाही. पहिल्या वेळेस निघताना थोडे हालच होतात. पहिल्या वेळेस निघालं की 2 किलोमीटरवर गेलं की वाटतं घरी राहिलो असतो तर बरं झालं असतं, आराम केला असता. पण एक सांगते, पहिल्या वर्षी निघाल्यानंतर वाटतं, पण दुसऱ्या वर्षी थाटामाटात आवरून तयार राहतो. प्रपंच प्रारंभी वाईट आहे, प्रपंच प्रारंभी गोड आहे पण परिणाम वाईट आहे. आणि परमार्थ
प्रारंभिक कडवट वाटतो पण परिणाम गोड आहे. मग तो परमार्थ केला पण करायचा आहे, पण कसा करायचा आहे तर पवित्र मन ठेवून करायचा आहे. हे अंतकरण स्वच्छ असलं पाहिजे. आणि परमार्थ करण्याकरता संत पुन्हा पुन्हा तिथून आलेत ना. कुठून आलेत? वैकुंठातनं आलेत बाबा. तो परमार्थ करायला चालेल. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, तो परमार्थ इतकं गोड वाटतोय म्हणून आम्ही तिथून आलोय. मग मला एक सांगा, वैकुंठात अमृत नव्हतं का बाबा? अमृत होतं का वैकुंठात? बरं, अमृत होतं असं तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. मला एक सांगा, अमृत कसं लागतो? गोड ना. तुम्ही सगळे स्वर्गात जाऊन आलेले दिसतात. अमृत गोड आहे म्हणतात म्हणून गोड आहे, पण तुम्ही काही पाहिलं नाही. आणि अमृत इतकं गोड आहे, तुम्हाला वाटतं का अमृत आणायला जावं? आणि वाटलं तरी तुम्हाला मरावं वाटेल का? पण मेल्याशिवाय स्वर्ग दिसेल का? अनेक प्रश्न आहे. मला इतकं सांगायचं आहे की अमृत तिथं असताना सुद्धा त्या संतांना इथं यावं लागलं पवित्र मन घेऊन, कारण अमृतापेक्षाही गोड त्यांना नामचिंतन वाटलं. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देव. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देव. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, का बनाए, का बनाए. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, गावाने गावाने अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. काय नामदेव महाराज बोलले तो, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षाही गोड नाम आहे आणि ते नामचिंतन घेण्याकरता संत इथे आलेत. आणि तुम्हाला आम्हालाही नामचिंतन घ्यायचं आहे, पण कधी नामचिंतन घेईल? परत मुद्द्यावर या. पवित्र आणि पावन मन असेल तरच नामचिंतन आपण करू शकतो, पण निर्मळ मन पाहिजे. पण सध्या मन कपटी झालेत बाबा. बऱ्याचशा मनांमध्ये कपट आलं, बऱ्याचशा मनामध्ये द्वेष आला. कुणाचाच मोठेपणा कुणाला सहन होत नाही. भाऊबंद मोठा झाला तरी भाऊबंदाला गोड वाटत कुशाल नाही म्हणतात गड्या. वा, खरं बोलतात एवढं तरी बरं आहे. असंच खरं बोला. नाही वाटत हो, नाही. कुणाचाच मोठेपणा बाबा कुणाला सहन होत नाही. आपल्यापेक्षा एखादी व्यक्ती चांगल्या पदावर गेली की माणसं त्याला नावं ठेवायला तयार असतात. कदाचित आपल्यापेक्षा लहान कीर्तनकार आहे आणि तो जर महाराष्ट्रभर फिरायला लागला तर काही निर्मळ मनाच्या संतांना महाराजांना गोड वाटतं, पण काही कपटी मनांना ती कडू वाटतं. म्हणजे तुमच्यावर झालं मग आमच्यावर घेतलं, हे महत्वाचं आहे. मला सांगायचं इतकंच आहे की दुसऱ्याचा मोठेपणा सहन करता आला पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? मी नेहमी सांगत असते, एखाद्याच्या वास्तुशांतीला गेलात ना बाबा, त्याने बंगला बांधला ना तर म्हणा ना चांगला बांधला, काय हरकत आहे का? माणसं इतकी डेंजर आहे, त्याच्याच वास्तुशांतीत जेवण करतात पोटभर, तिथंच खुर्ची टाकून बसतात बाबा. आणि एखादं जर आलं ते म्हणलं वाह क्या बात आहे, काय सुंदर बंगला बांधला, पण यानं म्हणायला पाहिजे खरंच चांगला बांधला. हे म्हणत नाही चांगला बांधला, हे म्हणतात त्याला काय कमी आहे, 2 नंबरचं होतं म्हणून बांधला. याला कपटी मन म्हणतात. कपटी, कपटी माहिती आहे ना तुम्हाला? कपटी. त्याच्यासाठी पवित्रच मन पाहिजे. महिला मंडळ, सुना सासा सगळ्या बसल्या तिथं. सुनाने चांगली भाजी केली ना
म्हणा ना चांगली झाली, काय हरकत आहे का? पण सासा फार खोडीच्या आहे, म्हणत नाही बाबा चांगल्या झाल्या. भाजी चांगली झाली म्हणणारच नाही. तुम्ही पहा, भाजी जर बनवली घरातली म्हटली ना छान झाली, ही कधीच म्हणणार नाही चांगली झाली. ही म्हणते चांगली झाली ना, काल भाजी पाहून आणतानाच ताजी आणली होती म्हणून चांगली झाली. आपण म्हणणारच नाही चांगली झाली. माझं म्हणणं इतकंच आहे, जीवन जगण्याची कला आहे, संसार करण्याची कला आहे. कुटुंब पद्धती टिकावी असं वाटतं ना, तर सासूला सुद्धा सुनेचं कौतुक करता आलं पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? म्हणा तुम्ही एकदा चांगली झाली, आयुष्यभर तुम्हाला चांगल्या भाज्या खायला मिळतील. आणि तुम्ही जर सारखंच नाव ठेवलं तर लगेच वृद्धाश्रमात निघावं लागेल. म्हणून खरं सांगते, स्तुती करा. आणि फक्त सासांनाच नाही तर सुनांना सुद्धा सांगते. सगळ्या सासा गल्लीत बसल्या, एकत्र बसल्या, आपली सासू सुद्धा तिथं आहे. सुनेनं मोठेपणानं म्हणायला पाहिजे, खरं सांगू का, माझी सासू खरंच देव माणूस आहे, नसली तरी देव झाल्याशिवाय राहणार नाही. पण कौतुक करायला काय हरकत आहे. आणि ते एक सांगू का, दुसऱ्याचा मोठेपणा सहन करायला मनच मोठं पाहिजे. एक वाक्य महत्वाचं बोलते का, माणसं पैशाने श्रीमंत नसले तरी चालेल, पण मनाने श्रीमंत असली पाहिजेत. मन मोठं असलं पाहिजे. पैशाने मोठी माणसं अनेक आहेत बाबा, पण मन संकुचित विचारायचं आहे, काय उपयोग आहे. तसं कदाचित परमार्थ करायचा असेल तर मन मोकळं पाहिजे, मन पवित्र पाहिजे. आणि मग माझ्या मुक्ताबाई म्हणतात, दादा अरे तू योगी आहेस ना, पवित्र मनाचा आहे ना, आणि मग तुझं जर मन मोठं आहे, तू जर पवित्र मनाचं म्हणतो स्वतःला, तर लोकांचे अपराध सहन करायला काय हरकत आहे. हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणी. योगी पावन मनसा पवन मनाचा, योगी पावन क्या बात आहे, वाह. मनाचा पवन मनाचा, पवन मनाचा योगी मनाचा साहे अपराध जनाचा. दादा तू योगी आहेस. पहिला योग सांगून झाला कर्मयोग, दुसरा योग सांगून झाला भक्तयोग.
भक्ती योग जीवनामध्ये असला पाहिजे, अष्टांग योग जीवनामध्ये असला पाहिजे. आणि हे सगळे योगी जर तुझ्यामध्ये भरभरून भरलेले आहे, भक्ती आहे, ज्ञान आहे, कर्म आहे, मात्र अष्टांग आहे, आणि तू जर योगी म्हणवितो तर तुझं मन पवित्र असलं पाहिजे. तू पावन आणि निर्मळ मनाचा असला पाहिजे. म्हणजे काय, तू निर्मळ मनाचा आहे, पण निर्मळ मनाचा माणूस कायम आणि कायम लोकांचे अपराध सहन करत असतो. निर्मळ माणसाला अपराध सहन करावे लागतात बाबा. बरीचशी माणसं अशी आहेत की सहज म्हणतात, ताई चांगल्याच माणसाला त्रास का. चोर चोरी करतो तरी लोक त्याला नावं ठेवत नाही, आणि आम्ही कष्टाने कमवतो तरी नावं लोक ठेवल्याशिवाय राहत नाही. मग देवाकडे काही न्याय आहेत की नाही? 100% देवाकडे न्याय आहेत बाबा. कदाचित तुम्ही आता दुःखी असाल, लोकांचे अपराध सहन केले असेल, पण आता जरी दुःख असेल तर शेवटी आपल्या जीवनामध्ये सुख येणार, याच्यात अजिबात शंका नाही. एक प्रसंग सांगते ऐका, पटला तर घ्या. एक गोकुळ नावाचा भक्त होता. पंढरपूरला पांडुरंगाकडे गेला. देव कटेवर हात ठेवून विटेवर उभे होते. उभे असताना गोकुळाने पांडुरंगाकडे बघितलं, आणि देवाकडे बघितल्यानंतर शांतता पसरलेली होती. पिन पडेल आणि आवाज येईल इतकी शांतता होती. गोकुळाने पांडुरंगाकडे बघितलं आणि पांडुरंगाला विचारलं, देवा किती रे मजा आहे तुझी. अरे लोक रोज आंघोळ घालतात, प्रसाद नवीन नवीन आणून देतात, कपडे रोज नवीन आहे, रोज तुला चांगलं खायला आहे, रोज चांगला नैवेद्य आहे, किती रे मजा आहे तुझी. पांडुरंगाने जरा इकडे तिकडे पाहिलं आणि विचार केला याचा गैरसमज दूर करावा, म्हणून पांडुरंगाने गोकुळाकडे पाहिलं, गोकुळाशी संवाद करायला सुरुवात केली. गोकुळा, तुला असं का वाटतं रे की मी सुखी आहे. दिवारी काय कमी तुझ्याकडे, मस्तपैकी उभा राहतो, काम नाही धाम नाही, एवढ्या दिवसापासून उभा आहे, आयतं जेवण आहे, आयती आंघोळ आहे, आयते पाणी आहे, आयता काकडा तुझ्यासाठी चालू आहे, रोज कीर्तन तुझ्यासाठी किती रे मजा आहे तुझी. गोकुळाला पांडुरंग भगवंत म्हटले, तुला वाटतंय ना माझी मजा आहे, आपण एक काम करू, एक्सचेंज करू. एक्सचेंज माहिती आहे ना, आदला बदल करू. म्हणजे एक काम कर, तुला वाटतंय ना माझी मजा आहे, तू आजच्या दिवस देव हो आणि मी गोकुळ होतो. गोकुळ म्हटलं मी देव ना, म्हटले व्हायला तयार आहे. गोकुळात देव होशील पण देवासारखंच वागावं लागेल. देवासारखं वागायचं म्हणजे नेमकं कसं वागायचं. देव म्हटले बघ गोकुळा, देवासारखं वागायचं म्हणजे लोकांनी सकाळी सकाळी किती थंड पाणी अंगावर ओतलं तरी आरडाओरड करायची नाही, आणि प्रसाद जरी कोंबून कोंबून घालायचा प्रयत्न केला तरी आतमध्ये जाऊ द्यायचा नाही. आणि आई गावकरी किती जवळचे आले, नातेवाईक किती जवळचे आले तरी चुकून सुद्धा रामराम करायचा नाही. नाही तर आला नातेवाईक केला रामराम, जमणार नाही. म्हणलं ठीक आहे देवा, तू जसं म्हणशील तसं मी वागायला तयार आहे. गोकुळ देव झाले, कटेवर हात आहे, विटेवर उभे आहे. आणि मग सांगितलं, ए बघ बाबा, कुणाशी जास्त बोलायचं नाही, देवाने देवासारखं राहणं फार गरजेचं आहे. म्हटलं ठीक आहे देवा, काही चिंता करू नका, काळजी करू नका. आणि मग पहिल्या नंबरचा भक्त आला, पण पहिल्या नंबरचं नेमकं 2 नंबरचं कमवणारं होतं. कळतंय ना तुम्हाला. हा 2 नंबर आता सगळ्यांनाच माहिती आहे. 2 नंबर म्हणजे काय, गावच्या रस्त्याला आलेली खडी खाऊन घेतली ती 2 नंबर, गावचा आलेला पूल अर्धा खाऊन घेतला तो 2 नंबर, गावची आलेली मात्र नळ व्यवस्था निम्मे नळ खाऊन घेतले ते 2 नंबर, गरिबाची पिळवणूक केली, गावाला आलेला पैसा स्वतः खाल्ला ते 2. आता कळालं ना तुम्हाला, 2 नंबर त्याला म्हणतात. असो म्हणजे मात्र स्पष्टीकरण दिलेलं बरं. नाही तर तुम्ही म्हणाल 2 नंबरचा माल काही वेगळा असतो का. अजिबात नाही, ते 2 नंबरचं, ते 2 नंबरचं कमवणार आलं. आणि खरं सांगू का, साक्षात बाबा सगळ्यात जास्त देवाला 2 नंबरने कमवणारे सगळ्यात जास्त घाबरतात बरं का. तुम्ही आजही पहा, साईबाबांना संपत्तीची काहीच कमी नाही, कारण तिथे जाणारा कायमस्वरूपी 2 नंबरने कमवणारा असतो. हे वाक्य तेवढं मनावर घेऊ नका, पण घेतल्याशिवाय राहू नका. तुम्ही बघा, रोज हार आहेत बाबा साईबाबांना, कितीतरी कोटी येत आहेत तो, कारण मनात कुठेतरी भीती आहेत ना की केलेल्या कर्माचं फळ भोगावं लागतं की काय, म्हणून देवाला दिल्यानंतर कुठेतरी कमी होईल असं बऱ्याच लोकांना वाटतं. म्हणून ते 2 नंबरने कमवणारं आलं, देवाकडे पाहिलं, देवाला सांगितलं, देवा
सगळं आहे रे माझ्याकडे, काही नकोयत मला, तू सगळं देऊन विसरलाय. म्हणून त्याने पॉकेट काढलं, पॉकेटातले काही पैसे काढले, दानपेटीत टाकले आणि तिथून निघून गेला. पण जाताना त्याचं पॉकेट तो तिथंच विसरून गेला. 2 नंबरचा भक्त आला, त्याने सांगितलं देवा आजवर मी तुझ्याकडे काही मागितलं नाही, सगळं तू दिलंय मला भरभरून, पण 3 दिवस झाले इतका दुष्काळ पडलाय, कारण मी शेतकरी आहे, कुठलाही माल विकला जात नाहीये, कुठल्याही मालाला भाव नाहीये, आणि 3-4 दिवस झाले माझे लेकरं उपाशी आहे, काहीतरी करा ना देवा, पोट भरेल असं काहीतरी द्या ना देवा. डोळे बंद होते बाबा, देवाकडे मागत होता तोपर्यंत बंद होते. डोळे उघडून पाहत होतं काय, पैशाने भरलेलं पॉकेट दिसलं. त्याने विचार केला 100% देवाने दिलंय ना, घ्यायला हरकत नाही, काय लाजायचं देवाच्या समोर. पाकिट घेतलं, निघाला. 3 नंबरचा भक्त आला, देवा बंगला दिलायस तू, गाडी दिली, शेती चांगली आहे, बायको चांगली आहेत, मुलं चांगले आहेत, सगळं चांगलं आहे, पण उद्या आहे ना मी देवा नावेनं प्रवास करणार आहे, समुद्रातनं प्रवास करणार आहे, माझा प्रवास चांगला होऊ दे, याच्या व्यतिरिक्त मला काही नको. ते नुसतं बोलतच होतं, पण जे पहिलं गेलेलं होतं ना 2 नंबरने कमवणार, ते आलं आणि त्याच्याकडे बोट केलं, यानंच माझं पॉकेट चोरलंय, हाच आला माझ्या नंतर. बरं पोलिसांना घेऊन आला, पोलिसांनी त्याच्या हातात बेड्या घातल्या. बेड्या घातल्यानंतर आता जे उभं होतं ते देव होतं का, मग कोण होता, गोकुळ होता ना. तेवढ्यात त्याने पाहिलं, अरे पाकिट नेलंय कोणी, चाल नेऊ नका त्याला. आवाज ऐकला, पांडुरंगाने मागं पाहिलं. देवानं सांगितलं तुला सांगितलं होतं ना बोलू नको, का बोललास. तेवढ्यात तो म्हटला देवा तुम्ही अन्याय सहन कराल, पण गोकुळ अन्याय सहन नाही करू शकत. म्हटलं झालं काय, अरे पाकिट नेलंय कोणी, चालवलंय कोणाला, तुला काही पटतंय का. देव म्हणले अरे जे ते ज्याच्या त्याच्या नशिबात होतं ते चांगल्या करता होत असतं. आता कसं काय चांगलं, त्याचं ठीक आहे, त्याला पाकिट मिळालं त्याचं बरं आहे, पण या दोघांचं कसं काय चांगलं. ते म्हणलं सांगतो तुला एक. देवानं सांगितलं एक, पहिल्या नंबरचा आलं तो 2 नंबरने कमवणार, त्यानं दानपेटीत किती टाकलं असतं तरी तो त्याच्या पापातनं मुक्त झाला नसता, म्हणून त्याचे पाकिट मला गरीबाला द्यावं लागलं, म्हणजे तो त्याच्या पापातनं मुक्त झाला. 2 नंबरचा, अरे बाबा तो रोजची भक्ती करतो रे, त्याला काय कमी करायचं, म्हणून पाकिट त्याला दिलं. 3 नंबरचा, जेलमध्ये राहण्यात कुठं बरं असतं का, अरे जेलमध्ये बंद राहण्यात त्याचं भलं होतं. म्हणलं कसं काय, अरे उद्या समुद्राला भरती येणार होती, लाटाची लाटा उसळणार होत्या आणि ते नाव बुडून मरण्याची शक्यता होती, ते बुडून मरू नये म्हणून जेलमध्ये बंद केलं. प्रसंग संपला. कारण इतकंच आहे, आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी आपल्याला असं वाटतं की देव आपल्यावरच अन्याय का करतो आणि आपणच सगळे अपराध सहन करायचे का. बाबा नाही, आयुष्यामध्ये काही गोष्टी येत असतात की त्या चांगल्या करता होत असतात. दुःख जरी आलं तरी दुःखानंतर सुख येणार आहे, पण भगवंतावर अविश्वास दाखवू नका, कारण विश्वासाच्या पात्रतेचा फक्त तोच आहे आणि तोच एकमेव आपला सांभाळ करणार आहे, दुसरं कोणीच सांभाळ करणार नाही. मागे उभा तोच आहे आणि पुढे उभा तोच आहे आणि सांभाळ करणाराही तोच आहे. कारण महाराज वर्णन करतात, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. असं मुक्ताबाई ज्ञानोबारायला सांगताय. आणि मग ज्ञानोबारायला ही सांगण्याची गरज होती का, याचं कारण असं आहे, सांगते जरा, महत्वाचा मुद्दा आहे का. ज्ञानोबारायला हे सांगावं लागलं आणि ज्ञानोबारायांनी मुक्ताबाईचं ऐकलं, याचं कारणच एवढं होतं की माझी मुक्ता माझ्या संगतीत राहून किती योगत्व प्राप्त झालंय हे पाहण्याकरता खरी ताटी आडवी लावलेली होती, हे पाहण्याकरता ताटी आडवी लावलेली होती. म्हणून मुक्ताबाई म्हणतात, दादा तू योगी आहेस आणि मग पवित्र मनाचा आहे, निर्मळ मनाचा आहे, लोकांचे अपराध जरा सहन करायला शिका, कारण संतांचं लक्षणच ते आहेत. बाबा किती अपराध लोकांचे सहन केले. ज्ञानोबाराय तेच, तुकोबाराय तेच. तुकोबारायांना कमी त्रास झालात बाबा. अरे कडक पाणी तुकोबारायच्या अंगावर ओतावं, अंगाची लाई लाई व्हावी, आणि ते सुद्धा माझ्या तुकोबारायांनी सहन करावं. तो तुकोबारायांवर झालेले अपराध वेगळे, ज्ञानोबारायांवर झालेले अपराध वेगळे, याही पुढे नाथांवर झालेले अपराध वेगळे. काय नाथ बाबांवर अपराध झालेत बाबा. कदाचित तुम्ही जर रस्त्याने चाललेच रस्त्याने आणि एखादं 2 व्हीलरवर असेल
आणि त्याने जर पान खाल्लेलं असेल आणि तो जर तुमच्यावर थुकला तर तुम्ही काय कराल हो? तुम्ही म्हणाल का बरं झालं बाबा तू माझ्यावर थुकला असं म्हणाल? अजिबात नाही. तुम्ही कदाचित त्याचं जेवढं स्पीड आहे त्याच्या डबल स्पीडने गाडी न्याल, 2-4 पानं खाल आणि जेवढी त्याची गुळणी नव्हती त्याच्या डबल गुळणीने थुकाल. ही आपली पद्धत आहे. पण नाथांवर यवन एवढ्या प्रसाद वेळा देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी येवनांगावरी तुमचा प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला, येवनांगावरी तुमचा हो प्रसाद देवोनी मुक्त हो 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 प्रसाद देवोनी मुक्त केला हो. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद दिला आणि मुक्त केलाय. हे नाथ बाबांचं संतत्वाचं लक्षण आहे. ज्ञानोबाराई संत आहे, तुकोबाराई संत आहे. म्हणून संतांनी योग्याने लोकांचे अपराध सहन करावे असं मुक्ताबाईंचं म्हणणं आहे. आणि मग मुक्ताबाई म्हणतात तुम्ही योगी आहात, पवित्र मनाचे आहात, लोकांचे अपराध सहन करा. एवढंच नाही, अख्खं विश्व अग्नीने अग्निरूप झालं किंवा रागाने अग्निरूप झालं तरी संतांनी त्यावर पाणी व्हावं हे योग्याचं दुसरं लक्षण. विश्वरागे झाले वाणी, विश्वरागे झाले वाणी, विश्वरागे झाले वाणी, विश्वरागे झाले वाणी.
रागे झाले वनी, संती सुखे व्हावे पाणी. महाराज म्हणतात, मुक्ताबाई महाराज म्हणतात, पहिलं लक्षण आहे योगी पवित्र आणि निर्मळ मनाचा असून लोकांचे अपराध सहन करावे. दुसरं लक्षण आहे हे विश्व जरी रागाने अग्निरूप झालं तरी संतांनी त्यावर पाणी व्हावं. कदाचित अग्नी जर पेटलेला आहे तर विझवायचं असेल तर मला वाटतं रॉकेल लागतं, नाही का? मग पेट्रोल नाही, पेट्रोल लागत नाही, रॉकेल लागत नाही, डिझेल लागत नाही. मग मला सांगा, पेटलेला अग्नी विझवण्याकरता काय लागतो? पाणी लागतं. आणि पाणी व्हावं संतांनी, हे संतांचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. एखादा जर रागावून आला तर संतांनी त्यावर शांत बसावं. तो शांत बसणं फार गरजेचं आहे. खरं सांगू का, एका बाईने मला प्रश्न विचारला, ताई तुम्ही कीर्तन करतात? म्हटलं हो. तुम्हाला काही बाहेरचं कळतं का? तसं तर मला काही कळत नाही, पण म्हटलं हिचा काय प्रश्न आहे तो तर बघूयात. बायका काय विचारतील सांगता येत नाही. कीर्तन आटोपलं ते म्हटले, ताई मला थोडी विचारायचं आहे. विचारू का? म्हटलं विचारा. तुम्ही किती पैसे घ्याल? म्हटलं पहिल्यांदा मला सांगता येतं का ते बघू आणि मग पैशाचं पाहू. ती म्हटली काही नाही हो, अनेक उपाय केले, अनेक बुवा पाहिले, अनेक बाया पाहिल्या, अनेक भक्त पाहिले, पण कुठंच गुण आला नाही. पण तुमच्या तोंडाकडे पाहून मला वाटतं गुण येईल. आता काय दिसलं माझ्या तोंडामध्ये मला काही वाटलं नाही, मला काय माहीत नाही. पण मी म्हटलं ठीक आहे, विचारा काय प्रश्न आहे. ते म्हणलं ताई एकच प्रश्न आहे, आमच्या घरी सगळं चांगलं आहे, तो देवानं आम्हाला सगळं दिलंय, पण आमच्या नवरा बायकोचं अजिबात पटत नाही, काही उपाय आहेत का? आता खरं सांगू का बाबा, एकाही ग्रंथात उपाय नाही हो, एकही नाही ना. उपाय असते तर आम्ही सांगितलं. ह्या नवरा बायकोच्या भांडणाला अजिबात उपाय नाही. आणि शहाण्यानं सुद्धा नवरा बायकोच्या भांडणात पडू नाही, अजिबात पडू नये. पण काही काही दीड शहाणेपणा करतात आणि त्याच्यात पडत अजिबात नाहीत बाबा. मी दोन गोष्टींमध्ये पडूच नाही असं म्हणते. एक, भाऊबांधाच्या वाटण्या चालल्यात ना, तर शहाण्यानं सुद्धा वाटणीला जाऊ नये, अजिबात नाही. काही लोकांना वाटण्या करून द्यायची फार सवय, शिराई याला कुचा याला, लोक वाटण्या करायला पटा येते बाबा. पण जेवढ्या जेवढ्यांनी वाटण्या केल्या तेवढ्या मरेपर्यंत शिव्या खाता बाबा. एक फुलपात्र वाट्याला आलं नाही तरी शिव्या खातात. म्हणून भाऊबंदकीच्या वाटणीत पडू नये आणि नवरा बायकोच्या भांडणात पडू नये. दोघांचं भांडण झालं आणि भांडण मात्र चालत असताना तिनं सांगितलं, काय करू ताई, अनेक दिवस झाले, अनेक उपाय केले, इतका पैसा खर्च केला, पण आमचं भांडण काही थांबत नाही. तुमच्याकडे काही उपाय असेल तर सांगा जरा. म्हटलं विचार केला, गाथ्यात काही प्रमाण नाहीत बाबा आपल्याकडे, ज्ञानेश्वरीत एखादी ओवी नाही आहे, पण उपाय तर सांगितला पाहिजे, नाहीतर संप्रदायाची विनाकारण बदनामी होईल. विचार करतील कीर्तनकाराचा अभ्यास, लोक लय डेंजर आहेत बाबा. अभ्यास नाही म्हणणारी सुद्धा माणसं जन्माला आली. ज्याला काही क म्हणता अ येत नाही ते म्हणतं कीर्तन बरोबर झालं नाही. अरे तुला काय कळतंय कीर्तनातलं? वास्तविक सांगते. मी विचार केला संप्रदायाची बदनामी होऊ नये, काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. तिला म्हटलं रोज होतं का भांडण? म्हटलं हो. म्हणे हो रोज होतं. म्हटलं कशावरून होतं? काही नाही हो, किचकट कारणं असतात, हा असा बोलला आणि तो तसा बोलला, दुसरं काहीच नाही, कारण किचकट. म्हटलं भांडण थांबावं असं वाटतं का तुम्हाला मनापासून? ती म्हणली वाटतं. मग कारण काय, काय करावं लागेल? म्हटलं काहीच करायचं नाही. नवरा भांडायला लागला की एकच उपाय करायचा, तुमच्याकडे पाणी आहेत का? म्हणे हो आमच्याकडे मुबलक पाणी आहे. म्हटलं ग्लासभर पाणी घ्यायचं आणि तोंडामध्ये गुळणा धरून ठेवायचा, जोपर्यंत तो बोलतो तोपर्यंत गुळणा करायचा नाही. आणि तू गुळणा नाही केला की भांडणच होणार नाही बाबा. वर्षभर तिने प्रयोग केला, एकदा सुद्धा भांडण झालं नाही. कारण काय? थोडी संयम धरला, थोडी शांतता धरली. म्हणून जीवनामध्ये संयम असणं, शांतता असणं गरजेचं आहे. म्हणून महाराज म्हटले, अख्खं जग जरी रागाने अग्निरूप झालं तरी संतांनी तिथे पाणी होणं, शांतता ठेवणं, संयम ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. एवढंच योगाचं लक्षण नाही तर कदाचित ज्ञानोबाराय म्हटले, मुक्ता तू बोलते ते ठीक आहे, पाणी होणं, अपराध सहन करणं इथपर्यंत ठीक आहे, मात्र पीठ मातीमोल केलं, काही बोललो नाही, हा अपराध आहे. मग बोललेत आम्हाला, तोही अपराध आहे. पण खरं सांगू का मुक्ता, जोपर्यंत भावंडांना बोलत होते ना लोक, तोपर्यंत काही वाटलं नाही ग. जोपर्यंत पीठ मातीमोल केलं तोपर्यंत काही वाटलं नाही. मग झालं काय ज्ञानदादा? ज्ञानोबारायांनी सांगितलं, मुक्ता ते डायरेक्ट ब्राह्मण लोक आई बापावरून बोलायला लागले, शब्द अतिशय वाईट होते. म्हणून तो क्लेश मला वाटला, दुःख झालं, म्हणून मी ताटी लावून घेतली. मुक्ताबाई म्हटली, ताईक बाबा दादा
लोकांचे शब्द जरी मात्र वाईट असेल आणि त्याने क्लेश जरी झाला तरी संतांनी तो उपदेश मानावा. हे महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात. शब्द शस्त्र झाले क्लेश शब्द शस्त्र झाले क्लेश सप्तशस्त्र झाले धान के सप्तशस्त्र झाले शब्द शस्त्र झाले क्लेश ओ शब्द शस्त्र झाले क्लेश संती माना उपदेश संती माना उपदेश शब्द झाले शस्त्रे झाले क्लेश संती मानवा उपदेश संती मानवा उपदेश शस्त्रे झाले क्लेश संती मानवा उपदेश संती मानवा नरेंद्र भाऊंनी 3रं प्रमाण उचललं म्हणजे बन्सी बाबांच्या संगतीचा परिणाम आहे. हा सप्ताहाचा परिणाम आहेत बरं का. एवढं सोपं नाहीत नरेंद्र भाऊ. टाळ घेणं इतकं सोपं नाहीये आणि त्यातही प्रमाण उचलणं इतकं सोपं नाहीये. येथे पाहिजे वा ये रगबाळ्याचे काम नव्हे. येड्या गबाळ्याचं काम नाही बाबा. कोणी उठावन कोणी टाळ घ्यावा अजिबात सोपं नाहीये. महाराज म्हणतात बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. त्या विठ्ठलाने आपल्यावर कृपा केली. तो
खोटं नाही बोलणार. इथे टाळ वाजवण्याकरता सुद्धा पुण्य पाहिजे, मृदुंग वाजवण्याकरता पुण्य पाहिजे, कीर्तन करण्याकरता पुण्य पाहिजे. मात्र त्या ठिकाणी काशी विश्वेश्वराची पूजा करण्याकरता पुण्य पाहिजे. आणि तुम्ही या मंडपात बसून कीर्तन ऐकण्याकरता पुण्य पाहिजे. हे येड्या गबाळ्याचं काम नाही. म्हणून इथं सुकृत पदरी असल्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत. म्हणून मी नेहमी सांगत असते, पुण्यवान असेल तर परमार्थ घडत असतो. असो, मला सांगायचं इतकंच होतं की अत्यंत सुंदर प्रमाण नरेंद्र भाऊंनी उचललं. अशीच अखंड प्रगती आपली होत राहो. नवे नवे संसारात नाही, परमार्थात प्रगती होत राहो. संसारात सगळेच प्रगती करतात, यात नवल नाही. परमार्थात प्रगती करण्याकरता पुण्यवान पाहिजे. असो, मला सांगायचं इतकंच होतं की जगाचे शब्द आणि शब्दाने जरी क्लेश झाला तरी तो संतांनी उपदेश मानावा. काहींचे शब्द फार कठोर असतात. मी नेहमी सांगत असते, एक वेळेस हत्याराने मारलेला मार तरी बरा बाबा. मारलं तर त्याचे वळ मिटून जातात, पण एखाद्याचा शब्द अंतःकरणाला लागला तर मरेपर्यंत तो शब्द मिटला जात नाही. म्हणून शब्द जपून वापरणं फार गरजेचं आहे. मी अनेकदा सांगत असते, बोलताना जरा जपून बोलावं. कधी शब्दही अर्थ बदलतात. चालताना जरा जपून चालावं. कधी रस्तेही घात करतात. आणि नातं जोडताना जरा जपून जोडावं. कधी नकळत धागे तुटून जातात. म्हणून बोलताना जपून बोलणं गरजेचं आहे. एखाद्याला बोलायचंय ना बाबा, विचारपूर्वक बोला. माणसं विचार करून नाही बोलत, बोलल्यावर विचार करत बसतात. सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. शिव्या देऊन जातात आणि मग विचार करतात, नसती दिली तर बरं झालं असतं. अरे गेलाय तोंडात ना, ते परत नाही घेतायत. एखाद्याला वाईट बोललात ना बाबा, परत नाही घेतायत. भावाला वाईट बोललात ना, नंतर दुःख झालं, उपयोग काय त्याचा. बहिणीला वाईट बोललात, नंतर दुःख झालं, उपयोग काय. खरं सांगू का, म्हणून या तोंडातनं निघणारा शब्द चांगला पाहिजे. मी तर नेहमी सांगत असते, या मुखातनं वाह्यात काही निघून देऊ नका. मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. बाबा, अमृत मुखातनं बाहेर पडायला पाहिजे, पण काहींच्या मुखातनं सारखं विषच पडतं, पण अमृत नाही पडत बाबा. काही बोलले की असं वाटतं नाक ढसला की काय, अशी बोलल्या जातात बाबा. म्हणून बोलताना जपून बोलणं फार गरजेचं आहे. या वाणीनं घ्यायचं असेल तर भगवंताचं नाम घ्या, पण वाह्यात बडबड करू नका. कारण अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैसा गोपाळ पावे हरी. मग वाणीनं काय घ्यावं. घे घे माते माते गोड नाम विठोबा बलिदारेला बलिदारेला गोड नाम विठोबा गोड नाम विठोबा रे धने रे दादा गोड नाम विठोबा बलिदारेला बलिदारेला गोड नाम विठोबा गोड नाम विठोबा विठोबा घेई 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 माझे वाचे आणि गोड नाम विठोबाचे. मला वाटतं आपण 10-10:30 पर्यंत कीर्तन करायला हरकत नाही, चालेल ना. काहींनी तर तोंडच उतरून टाकले बाबा.
जाऊ द्या, मला तुमची चिंता आहे, मला तुमची काळजी आहे, टेन्शन घेऊ नका. राईट टाईम कार्यक्रम आवरेल. पण मला एवढंच सांगायचं होतं की या वाणीतनं पवित्र भाषा मुखाच्या बाहेर पडणं गरजेचं आहे. तसं ज्ञानोबा राहायला माझ्या मुक्ताबाई सांगतात, या शब्दांनी तुला जरी क्लेश झाला ना दादा, दुःख झालं ना, तरी हा उपदेश म्हणून स्वीकार कर. कारण या जगामध्ये ओत प्रत ब्रह्म भरलेला आहे. म्हणून हे जग जरी वाईट असलं तरी तुला ताटी उघडावी लागणार आहे. हे महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात. विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट
पाणी पाणी संगती सुखे सारे गम पद पदनी धनी 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 दप गम धनी 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 पद मप गम धनी धनी गम धनी धनी गम धनी धनी सारे ग करे धनी शांति सुखे वावे पानी शांति सुखे दादा नीनी दादा बाबा दादा नीनी दादा बाबा दादा नीनी दादा बाबा गमदानी दा 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 दादा नीनी दादा बाबा दादा नीनी दादा बाबा दादा नीनी दादा बाबा गमदानी दा 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 दादा नीनी दादा बाबा दादा नीनी दादा बाबा दादा नीनी दादा बाबा गमदानी दा 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 शांति सुखे वावे पानी शांति सुखे वावे वाजल्या टाळ्या पण असं टपक 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 पाऊस पडल्यासारखे वाजल्या अशा इतक्या जोरात टाळ्या वाजवायला पाहिजेत बाबा. हा आनंद पुन्हा परत नाही हो. खरं सांगू कोटी रुपये देऊन सुद्धा हा आनंद नाही आहे. इतकं सुंदर गायन इतकं सुंदर वादन ऐकायला मिळतं तुमचं खूप मोठं सौभाग्य आहे बाबांनो. म्हणून विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माझ्या मुक्ताबाई ज्ञानोबारायला सांगतात दादा योगी पवित्र आणि निर्मळ मनाचं असून लोकांचे अपराध त्यांनी सहन करावे. अख्खं विश्व जरी रागाने अग्निरूप झालं तरी संतांनी पाणी व्हावं. लोकांचे शब्द जरी आणि त्या शब्दांनी क्लेश झाला दुःख झालं तरी संतांनी तो उपदेश मानावा. कारण ओत प्रत ब्रह्म भरलेला आहेत आणि तुला ताटी उघडावी लागणार आहे. आता ताटी कशाला म्हणावं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. काही लोक म्हणतील ताई ताटीचा अर्थ काय. ताटी म्हणजे जेवणाचं ताट का. ताटी म्हणजे सुख का. ताटी म्हणजे दरवाजा का. मग आपल्याला इथे उत्तर घ्यायचं आहे. ताटी म्हणजे दरवाजा. ताटी म्हणजे सुख नाही आहे. ताटी म्हणजे जेवणाचं ताट नाही आहे. आतमध्ये ज्ञानोबाराय बसलेले आहे आणि मात्र दरवाजा लावून घेतलेला आहे. तो नुसता कदाचित तुम्हाला कडीचा दरवाजा वाटत असेल तो नाही बाबा. अंतःकरणाचं दार लावून घेतलेले ज्ञानोबाराय आहे आणि त्या ज्ञानोबारायला मुक्ताबाई म्हणतात आता तुम्हाला ताटी उघडावी लागणार आहे. हे योग्याचं लक्षण आहे. आमच्या मुक्ताबाई इतका अधिकाराने ज्ञानोबारायला सांगतात. कदाचित मला असं वाटतं माझ्या वाणीनं जसं वदवून घेतलं तसं मी बोलण्याचा अभंगावर प्रयत्न केला तसं मुक्ताबाईचा अभंग सोडवणं अवघड असतं. पण मला काही अवघड वाटलं नाही कारण मीच मला मुक्ताबाई समजते. म्हणून काही चुकलं तरी माझीच चुकी आहे. काही बोललं तरी मीच आहे असं मी समजते. कारण सांगते ऐका तुम्ही सासवडला जा बाबा सोपान काकाकडे जा तरी मुक्ताबाईचं मंदिर तुम्हाला तिथे दिसेल. ज्ञानोबारायकडे गेले आळंदीला तरी मुक्ताबाई आहे आणि विश्वगुरू निवृत्तीदादांकडे गेलात तरी मुक्ताबाई आहेत. म्हणूनच मला वाटतं माझ्या निवृत्तीदादांची माझ्यावर कृपा झाली आणि 13 जणांपैकी या मुक्ताबाईला निवडलं. ही माझ्यावर त्यांची कृपा आहे. म्हणून मी मुक्ताबाईंचा अभंग घेतला. जसं बोलता आलं मी तसं बोलण्याचा प्रयत्न केला. सुंदर असं जीवन आहे. कर्म उत्तम करा. नीतिमत्ता चांगली ठेवा. खूप गोड जीवन आहे. कोण कधी जाईल माहीत नाही. हसून खेळून जीवन जगा. नका कुणाशी वादविवाद करत बसू. इतका गोड आनंद तुम्ही
उपभोगतात. मला वाटतं 7 दिवस का होईना अखंड नामजप आपल्याकडनं शिवाचं होणं फार महत्त्वाचं आहे. कारण हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. इथे बसल्या बसल्या तरी निदान हरिमुखाला येणं गरजेचं आहे. कारण कदाचित सगळ्या सप्ताहांच्या पत्रिका आहे, पण सप्ताहाच्या पत्रिकेत बाबा अखंड हरिनाम सप्ताह असंच लिहिल्या जातं. पण अखंडच्या ऐवजी लोक फक्त श्रीखंड खातात, पण अखंड नामजप करत नाही. म्हणून मला असं वाटतं निदान नामजप आपल्या जीवनात असणं गरजेचं आहे. मला वाटतं 7 दिवस का होईना शिवरात्रीच्या पर्व काळावर हा सप्ताह आहेत, म्हणून आपल्या मुखातनं जेवढं चिंतन होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. नका कुणाला वाईट बोलू, नका कुणाला वाईट म्हणू, नका कपट धरू, नका द्वेष धरू. सुंदर असं जीवन आहे, जीवनाचा आनंद घ्या. कदाचित मला वाटतं नीतिमत्ता चांगली ठेवा, आपण आपल्या धर्माचं पालन करा. एक तरी गुण छत्रपती शिवाजी महाराजांचा घ्या आणि तो घेणं फार गरजेचं आहे. येणारी शिवजयंती लवकरच येते बाबा. मी प्रत्येक कीर्तनामध्ये बोलते, शिवजयंतीला तरुण मुलं डीजे लावण्यापेक्षा, दारू पिऊन छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नाचण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी गुण घ्या. स्वर्गातल्या राजांना सुद्धा आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा एक जरी गुण आपण सर्वांनी घेतला तर ती खऱ्या अर्थी शिवजयंती साजऱ्या झाल्याशिवाय राहणार नाही. अहो महाराष्ट्रभर आणि देशभर शिवजयंती साजरी होते बाबा. कोण कशी साजरी करतंय, कोण कशी साजरी करतंय, हा आनंद आहे. मला वाटतं येणाऱ्या शिवजयंतीला जसं गुढीपाडव्याला गुढी उभारतोय तसं शिवजयंतीला भगवा झेंडा आपल्या प्रत्येकाच्या दारावर दिसावा. आणि दिवाळीला जसे दिवे लावतोय तसे सगळे दिवे आपल्या दारामध्ये, घरामध्ये आणि गावामध्ये लावल्या जावेत. कारण आपलं घर टिकलंय, गाव टिकलंय, मंदिर टिकलंय, याला कारण आणि कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराजाच आहे, दुसरं कारण नाहीये बाबा. म्हणून येणारी शिवजयंती अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरी करा. एक तरी गुण आपल्या छत्रपतींचा आपल्याकडे असला पाहिजे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा गुण यावा असं जर वाटत असेल तर सर्व महिलांना विनंती आहे की राजमाता जिजाऊंचा गुण आपल्यामध्ये असल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज घडवू शकत नाही. म्हणून पहिल्यांदा राजमाता घडली पाहिजे, पहिल्यांदा जिजाऊ आईसाहेब घडल्या पाहिजे, शहाजी राजे घडले पाहिजे. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक गुण आपल्यामध्ये येईल आणि खऱ्या अर्थी छत्रपतींची जयंती साजऱ्या झाल्याशिवाय राहणार नाही. हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, अभिमान आहे. आणि आपल्या राजाची जयंती आपणच करायची आहेत बाबांनो. म्हणून राजांची जयंती थाटामाटात साजरी करा. एक गुण घ्या. मुलं मात्र व्यसनाधीन झालेत, मुलांना व्यसनापासून दूर करा. मुली मात्र तरुण मुली मात्र मला वाटतं लव जिहादची प्रकरणं सगळ्यात जास्त वाढायला लागले. हिंदूंच्या मुलींनी काळजी घेणं फार गरजेचं आहे. एक मुस्लिमाची मुलगी हिंदूच्या मागे पळताना दिसत नाही, कारण ते त्यांच्या धर्माशी कट्टर आहेत. आणि आपल्या खुशाल हिंदूंच्या मुली मुस्लिमांच्या पाठीमागे पळून जातात. अरे कुठे राहिला धर्म आपलात. म्हणून सगळ्या माता पिताला विनंती आहे, आपल्या मुलांवर संस्कार करा, संस्कृतीची जोपासना करा, धर्माचं पालन करा. जीवन फार सुंदर आहे आणि या जीवनाचा खरा आस्वाद घ्यायचा असेल तर एकदा हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा. विठोबा संत स्वागतासाठी सौभाग्यवती मीनाताई कैलास गुंजा, सौभाग्यवती सीमाताई राजेंद्र गुंजा, सौभाग्यवती आशाताई सचिन गुंजा, सौभाग्यवती ज्योतिताई संतोष गुंजा, सौभाग्यवती आदिताई ताई नितीन गुंजा, सौभाग्यवती स्वप्नालीताई विकास गुंजा. ज्या महिला सुवासिनींचा या ठिकाणी नामोल्लेख केलेला आहे त्यांनी संत स्वागतासाठी या ठिकाणी स्टेजवरती यावं. विठोबा
मीनाताई कैलास गुंजाळ, सीमाताई राजेंद्र गुंजाळ आपण व्यासपीठावरती यायचं आहे संत स्वागतासाठी. हरी चालत असलेला 39 वर्षापासून भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, तसंच या सप्ताहातील आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची सेवा आदरणीय आपल्या सर्वांचे परिचित असणारे, आमच्यासाठी पितृतुल्य असणारे आदरणीय हरिभक्त परायण बन्सी महाराज गुंजाळ त्यांच्याकडनं आणि आदरणीय नरेंद्र भाऊ त्यांचा मला फोन आला की ताई तुम्हाला सेवा द्यावीच लागणार आहे. तसं पाहायला गेलं तर सगळे कार्यक्रम दिल्यानंतर मग मला शेवटचा फोन आला. तसं मी माहेर म्हणून रुसायला पाहिजेत, पण नाही तेवढा रुसवा धरला, कारण नरेंद्र भाऊंचं बन्सी भाऊंचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. हां, बन्सी महाराजांनी सुद्धा सांगितलं होतं की माझ्या मुलीचं कीर्तन मला पाहिजेच. या तारखेसाठी मला अख्खी शिवरात्र उलटापालट करायला लागली. प्रत्येक गावाचं कीर्तन मला चेंज करावं लागलं, तेव्हा हा दिवस द्यावा लागला. असो, आदरणीय नरेंद्र भाऊ असतील, आदरणीय बन्सी महाराज असतील, त्यांचं विशेष रूपाने माझ्यावर असलेलं प्रेम आणि म्हणून या ठिकाणी असलेली ही सेवा माझ्याकडनं भगवंताने करून घेतली. आदरणीय नरेंद्र भाऊंचं मी मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय बन्सी महाराजांचं मी मनापासून ऋण व्यक्त करते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुंजाळ भाऊ असतील, त्यांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते. ही जी कमिटी आहेत नरेंद्र भाऊ, अत्यंत महत्त्वाची तुमची ही कमिटी आहेत आणि वास्तविकता या मंडळाने अत्यंत चांगलं कार्यक्रम या ठिकाणी चालू आहेत. गेली 40 वर्षापासून तोच आनंद आहे, तोच उत्सव आहे आणि तेच हास्य आहे, तेवढीच गर्दी आहे. नाही तर बऱ्याचदा पहिल्या वर्षी गर्दी होते, दुसऱ्या दिवशी थोडी कमी होते, मग तिसऱ्या वर्षी तर काहीच राहत नाही, मग चौथ्या वर्षी तर महाराजच नाही यायला नाही म्हणतात. पण तसं काही नाही, गर्दी झपाट्याने वाढत चालली आहे. आणि म्हणूनच मला वाटतं हा सप्ताह पंचक्रोशीतला सगळ्यात मोठा सप्ताह आहे तसं म्हणायला हरकत नाही आहे. म्हणून समस्त गुंजाळवाडीकरांचं मी मनापासून ऋण व्यक्त करेल. तसंच या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय हरिभक्त परायण आपल्या सर्वांचे सुपरिचित असणारे कीर्तनकार बिरादर महाराज, ते या ठिकाणी 2 तासापासून बसलेले होते, कीर्तन ऐकत होते. त्यांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते. आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, आमच्यापेक्षा वरिष्ठ आहेत आणि कदाचित त्यांनी आमच्यासारख्यांचं कौतुक पाहणं आणि कौतुक पाहायला मन मोकळं असणं फार गरजेचं आहे. म्हणून मी बऱ्याचदा सांगत असते, महाराजाला महाराजाचं सण होत नाही, पण आमचे बिरादर महाराज मागच्याही वर्षी बसलेले होते, याही वर्षी बसलेले होते, अगदी मोकळ्या मनाचे असणारे, त्यांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय मृदुंगाचार्य आदरणीय हरिभक्त परायण आमचे अभिषेकजी महाराज जगदाळे, एकदा जोरदार त्यांच्याकरता टाळी वाजवा. खरं सांगू का, त्यांचं नाव अभिषेक आहे आणि त्यांनी मृदुंग वाजवून खरंच मृदुंगाचा अभिषेक केला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. असा इतका गोड मृदुंग वाजवलेला आहे. तुमचं भाग्य आहे, तो सगळे साथीला अगदी गोड आहेत निवडलेत बाबा तुम्ही. अभिषेक महाराजांचं मी मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय गायनाचार्य आपल्या सर्वांचे सुपरिचित असणारे हरिभक्त परायण आमचे शुभंजी महाराज, मी महाराजांचं मनापासून ऋण व्यक्त करेल. त्याच पद्धतीने आदरणीय हरिभक्त परायण आमचे नवनाथ महाराज, त्यांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते.
कारण गायन ऐकलं की अगदी ऐकावंसंच वाटतं. मलाही वाटत नाही की आज कार्यक्रम उरकावा, पण मलाही तुमच्या पोटाची काळजी आहे आणि मलाही माझी काळजी आहे. म्हणजे मी जितकी आहे तितकी स्वार्थी पण आहेत, कारण रोज 3 कार्यक्रम आहेत नरेंद्र भाऊ. आणि म्हणून असो, अगदी मात्र शुभम महाराज असतील, नवनाथ महाराज असतील, मनापासून आपलं ऋण व्यक्त करते. आमच्या समवेत आलेले आदरणीय हरिभक्त परायण आकाशजी महाराज गायनाचार्य, गोड असा आवाज आहे, आकाशा इतपत उंच आवाज त्यांचा आहे, त्यांचे मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीने आदरणीय हरिभक्त परायण आमच्यासाठी अभिमान असणाऱ्या आमच्या मायाताई देखील या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण आपल्या सर्वांचे सुपरिचित असणारे आमचे भरत महाराज या ठिकाणी आहेत. कदाचित ते आज बसलेत, काही हरकत नाही आहे, तुम्ही बसले तरी आधार वाटतो नाही का. परंतु मात्र ते म्हटले ताई एवढे सगळे गायक आहे, मग मी बसतो आज जरा आराम करतो. ठीक आहे, भरत महाराजांचे मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. सगळे टाळकरी गुणीजन मंडळी आपल्या सर्वांचं मी मनापासून ऋण व्यक्त करते. महिला भगिनी आपलंही ऋण व्यक्त करते. आमच्या विनेकरी ताई आपलंही ऋण या ठिकाणी व्यक्त करते. आदरणीय आमचे मच्छिंद्र भाऊ देखील या ठिकाणी उपस्थित आहे, ते राजापूरवरून आलेले आहेत, त्यांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते. गहिनीनाथ भाऊ आहेत, त्यांचे मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्यांचाही राजापूरचा सप्ताह अत्यंत जोरदार होतो. मला वाटतं माझंही कीर्तन आत्ता मागे राजापूरला होऊन गेलं, त्यांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं अगदी आमचे माझे पती आदरणीय हरिभक्त परायण मृदुंगाचार्य, विशेष मोलाचं सहकार्य त्यांचं माझ्या पाठीमागे आहेत. बाबा रोजचे 400 400 300 300 500 किलोमीटर जावं लागतं, पण गाडी चालवून सुद्धा मृदुंगाची साथ ते करत असतात, म्हणून त्यांची साथ फार महत्त्वाची आहेत. म्हणून आदरणीय सतीजी महाराज जगताप त्यांचे मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आमचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहे अर्णव महाराज, त्यांचे मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. सार्थक आलेला आहे, त्याचेही ऋण व्यक्त करते. दोन्ही चोपदारांनी माझं अत्यंत 3 चोपदार आहेत असं म्हणायला हरकत नाही, तिघांनी माझं अगदी चांगल्या पद्धतीने संरक्षण केलं. एवढी गर्दी असताना पण गर्दीतला एकही किडा, अर्थात लाईटीचा जाऊ द्या, पण पेनारे सुद्धा बाबा कधी कधी दर्शनाला येतात, पण एकालाही स्टेजवर चढू दिलं नाही, म्हणून त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. गेली 2 तासापासून शूटिंग चालू आहेत. भाऊ यूट्यूबला जाणार असेल कार्यक्रम, यूट्यूबला नक्की पाठवा, फक्त जरा जपून हेडलाईन द्या, कारण ते जबाबदारीचं काम आहे. कारण मात्र हेडलाईन फार विचित्र असतात यूट्यूबला. कधी कधी कार्यक्रम गेला की तुम्ही जेवढं हसल्या नाहीत तेवढं या कीर्तनकार बाईला पाहून हसाल, याच्यात अजिबात शंका नाही. म्हणजे हसण्यासारखं काही नसतं, म्हणून हेडलाईन जरा जपून द्या. परंतु गेली 2 तासापासून बिचारे शूटिंग करतायत, आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. फोटोग्राफर आपलंही ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीने आपण सगळेजण पंचक्रोशीतली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, आपल्या सर्वांचं ऋण या ठिकाणी व्यक्त करते. पेटीवादक बाबा, खरं सांगते तुम्हाला, हात फार गोड आहेत तुमचा, कारण जसा स्वर लागला तसा स्वर त्यांनी धरला, कोणाचा कमी जास्त झाला तरी सांभाळून घेतलं, म्हणून तुमचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. ज्यांची साऊंड सिस्टीम आहे चांगल्या पद्धतीने आपण ऑपरेटिंग केली, आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. एकदा पवार साऊंड सिस्टीम करता जोरदार टाळी वाजवा, कारण ते फार महत्त्वाचं आहे. ज्यांचा आज संत भोजनाची पंगत असेल त्यांचे मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते, कारण सगळ्या गावाला पंगत देणं साधी गोष्ट नाही. बाबा 4 जण आलेत ना, जेव घालायला फार कंटाळा वाटतो, पण अख्ख्या गावाला पंगत देण्याकरता ती व्यक्ती उदार असणं फार गरजेचं आहे. म्हणून ज्यांचं संत भोजन आहे त्यांचं मनापासून आणि मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. भाऊ आपलंही या ठिकाणी ऋण व्यक्त करते, तुमच्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करते. आपल्या सर्वांना विनंती करते की आपण सर्वांनी निवृत्तीदादांचं भजन करायचं आहे, प्रत्येकानं हात वरती करायचे आहेत, निवृत्तीदादांचं भजन म्हणायचं आहे. वा, सगळ्यांनी हात वरती करायचे, मागे उभे असणारे पुढे उभे असणारे सर्वांनी वरती हात करायचा आहे. निवृत्ती राजा माझा, निवृत्ती राजा